रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत, जसं की मी तुम्हाला दाखवलं ब्लाउज, तर छोटे गळे जे येतात ना ब्लाउजवरती, तर हे असे छोटे डिझायनर गळे आपण मोठे कसे करू शकतो। कस्टमरला एवढे छोटे गळे नको आहे, डीप गळ्यात त्यांना ब्लाउज हवं असतं आणि हे अगदी छोटे छोटे गळे असतात। तर आपण आज तेच बघणार आहेत। त्यासाठी बघा, मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे अस्तरवर, तसंच मेन कापड देखील आपला कट झालेला आहे। गळा जसा आहे ना डिझाईनचा, मी जसाच्या तसाच राहू दिलेला आहे। मी इथं तुम्हाला डीप गळा करून दाखवणार आहे। एकदम छोटासा जो गळा आहे त्याला आपण डीपमध्ये बनवतोय, एकदम सुंदर असा लुक आपण याला देणार आहेत आणि तो देखील सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। बघा, इथं जो वर्क आहे ना गळ्यावरती फुलांचा, त्या वर्कच्या बाजूलाच मी इथं स्केलच्या मदतीने एक सरळ लाईन मार्किंग केलेली आहे। एकदम म्हणजे सर्वात सोपी पद्धत ही असणार आहे। आता ह्या कस्टमरचे बॅक पार्ट जे आहे म्हणजे पाठीचा जो पार्ट आहे तो त्यांना तयार 3 इंचाचा हवा, तर मी 4 वर पॉईंट लावत असा काटकोन अर्ध्यामधून करून घेतलेला आहे। आस्तरवर सरळ पडलेला आहे, सेंटरला सेंटर पॉईंट मी आधीच मॅच केलेला आहे, म्हणून मी फक्त वन साईडला आकार दिलेला आहे आणि तीच बाजू आता आपण दुसऱ्या बाजूला असं पलटवत त्याला प्रेस करून घेणार, म्हणजे दोन्ही बाजूला सेम असा आकार आपल्या इथं मिळतो। ही खूप सोपी पद्धत आहे। आता मी काय केलेलं आहे, एकदम ब्रॉडमध्ये असा गोल गळा मार्क करून घेतलेला आहे। तर गळ्याची रुंदी बरीच अशी ब्रॉड झालेली आहे, मग ती आपण कशी कव्हर करणार हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। आणि त्यातल्या त्यात गळ्याची जी काही डिझाईन आहे ती एवढीशी पण वाया जाणार नाही, पुरेपूर डिझाईनचा आपण वापर इथं करणार आहेत। तर खूप सुंदर सुंदर असे डिझाईनचे गळे जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते। भरपूर मैत्रिणींना प्रश्न पडतो, अगदी छोटासा गळा आहे, कस्टमरची डिमांड असते मोठे गळे मोठे गळे, मग मोठे कसे करायचे, तर तेच आपण आज इथं बघणार आहेत। आता तुम्ही बघितलं असेल की मी किती छान असा मस्त ब्रॉडमध्ये डीप असा मोठा गळा ड्रॉ करून घेतलेला आहे। ह्या कस्टमरला एकदम डीप गळे आवडतात आणि नेमके त्यांचे 2 ते 3 ब्लाऊज पीस सेमच आहेत। बघा, माझ्या पाठीमागे लावलेला आहे एक ब्लॅक आणि गोल्डन, तसंच ब्लॅक आणि असं दुसरा रामा कलर आहे त्यामध्ये मिक्स, म्हणजे हे जे ब्लाऊज शिवून घेते ना सेम याचंच सारखं आहे ते ब्लाऊज, ते माझ्या आधीच शिवून झालेलं आहे। बघा, मी आता पूर्ण जो बाहेरचा आकार होता ना जो मी मार्क केलेला त्यावरून मी टिप टाकली। आता हा जो काही फुलांचा आहे आकार, गळ्याचा वर्क, एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना, बरोबर फुलांच्या साईडने मी टिप टाकणार आहे। फुलांवर यायला नको याची काळजी घेत आता ह्या 2 टिप झाल्या आपल्या। एक तर आपलं पूर्ण डीप गळ्याची मी टिप टाकली आणि त्याच्या शेजारी मी बरोबर 5 इंचाचा अंतरावर टिप टाकलेली आहे। ही दुसरीवाली टिप अशी टाकायची आहे की ज्यामधून तुम्हाला कट करता येईल, म्हणजे कात्री तुम्हाला चालवता येईल एवढा गॅप तुम्हाला दोघं टिपमध्ये ठेवायचा आहे, इकडे शोल्डर कटच्या बाजूला, जसं की मी इथं ठेवलेलं आहे बघू शकता। आता मी इथं टोटल बरोबर 2 राऊंड नेकवरती टिप टाकलेले आहे, एक छोटा गोलगडा एक मोठा गोलगडा। तर आपण इथं जो आहे ना तो मोठावाला गोलगडा कट करणार आधी। अशा पद्धतीने व्यवस्थित अलगद व्यवस्थित कट करायचा आहे की टिप आपली इकडे तिकडे कट व्हायला नको। आणि हा पार्ट मी तुम्हाला नंतर दाखवते। इथं राऊंड शेपवर आपल्याला कट लावत हा जो काही पार्ट आहे ना याला बघा, ब्लाऊज पीसला आधीच कॅनव्हेस लावून वर्क केलेला आहे, त्यामुळे आपण गळ्यासाठी कॅनव्हेसचा वापर केलेला नाही, ऑलरेडी त्याला कडकपणा असा येणार आहे। खूप सुंदर असे फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज तयार झाले आणि कस्टमरने ट्राय देखील करून बघितलेले आहे, कारण व्हिडिओ मी भरपूर म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ तुमच्यासोबत येतोय। तर बघा, हे बॅक पार्ट असं आपलं तयार झालेलं आहे। आता आपल्याला जो गळ्याचा ठसा आहे ना एम्ब्रॉयडरी वर्कवाला, त्याचं एक्स्ट्राचं पार्ट आता आपण हे कट करून घेतोय। आता याला असं पलटवून घ्यायचं आहे, बघू शकता जसा गळा होता तसा सेम टू सेम त्याला टिप आपली आलेली आहे। आता यावर मी छानपैकी प्रेस करत हाताच्या मदतीनेच दाबटीप टाकून घेतली। इथं मध्ये थोडा कापड एक्स्ट्राचा वाटला तो मी तिथं प्लेट घेतलेली आहे। आता हा जो काही आपला गळ्याचा ठसा आपण तयार केला त्याला सेंटर असं करायचं आहे आणि मधून कट लावत 2 पार्ट तयार करायचे आहेत। आहे की नाही एकदम झटपट आणि सोपी पद्धत। मी नेहमी सांगत असते की माझ्या पद्धतीने जर का तुम्ही काम करणार तर तुमचे कामं एकदम फटाफट आणि झटकेपट तयार होतील आणि तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न तुमचा असा
लगेचच इथं सुटणार आहे जेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताल. तर खूप सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला हे आजच्या ह्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. एकदम छान असं पूर्णपणे वर्क होता ब्लाऊज पीसवरती. आता हे बघा, ह्या बाजूने मी फोल्ड करून घेतलेलं आहे. स्टेप बाय स्टेप मी कसं लावून घेते हे लक्षपूर्वक बघा. आर्महोलच्या बाजूने आता आपण टिप टाकून घेते उलट बाजूने, कारण आपलं उलट बाजूने परफेक्ट माप आहे. आणि शोल्डर मी बरोबर इकडे पुढे वाढून घेतलेला आहे. गड्याचा जो पार्ट होता ना तो तुम्ही बघणार की आता ही वन साईड आपली तयार झाली. दुसऱ्या बाजूला देखील मी हे पार्ट अटॅच करते. आणि ह्या ब्लाऊज पिसांवर काय झालं की यांना 4 काट आलेले होते. म्हणजे जी बाहीवरची बॉर्डर असते ना एम्ब्रॉयडरी वर्कवाली, ते बॉर्डर बरोबर 4 होते आलेल्या. मग कस्टमरला म्हटलं 4 बॉर्डर आहेत, तुमच्या 2 बॉर्डर वाया न जाऊ देता पूर्णपणे बॉर्डरचा वापर करत मी दोन्ही बॉर्डर बरोबर उभ्यामध्ये घेतलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने फ्रंट पार्ट तयार आहे. मी तुम्हाला बाही देखील दाखवते. बाही मी कशा पद्धतीने कस्टमरची तयार केली बघू शकता. दोन्ही बॉर्डर मी अशा उभ्यात लावून घेतल्या, म्हणजे बाहीला जो मेन कापड आहे ना त्याला मी जॉईंट सेंटरला दिलेला आहे. एकदम परफेक्ट असा जॉईंट देत आपण पुरेपूर जो एम्ब्रॉयडरी वर्क होता त्याचा वापर असा उभ्यात घेतलेला आहे. तर आता माझं इथं बॅक आणि फ्रंट रेडी आहे. तयार झाल्यानंतर मी त्याला थोडं नॉर्मल शोल्डरला उतार देते आणि शोल्डर आपण फिटिंग करत मग बाकी जे चेकिंग टाईम असतो ना आपला तो चेक करत मी सर्व जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये इथं शिवून घेणार आहे. बघा, शोल्डर जोडून झाल्यानंतर साईडला आपल्याला असं लेवल करायची असते. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, किती जरी प्रोफेशनल टेलर असला तरी त्याला देखील हे पार्ट ह्या वस्तू बघायच्या असतात, कारण स्टिचिंग करत असताना थोडं कमी जास्तपणा झालेला असतो, तो आपल्याला इथं फक्त काढायचा असतो. बघा, मी आता शोल्डरची बाजू सारखी केली, त्यानंतर साईडचा जो पार्ट आहे तो सारखा केला. इथं बाही लावून घेण्याच्या आधी आपल्याला 4ही पार्ट सारखे करायचे, यामुळे तुमची बाहीची जोड खाली वर होत नाही. खूप सुंदर अशी फिनिशिंग मिळते. आता हे जे ब्लाऊज आहे ते मी डायरेक्टली कापडवर कटिंग केलेलं आहे प्रिन्सेस कटमध्ये. याला आता आपलं बॅक आणि फ्रंटचा आर्महोल सारखा झाला. मी फक्त आता पुढच्या आकाराला थोडा नॉर्मल असा आकार देते. मुंड्याचा जो आकार आहे तो असा देऊन घेते. तर एकदम छान पद्धतीने मी हे जे काही ब्लाऊज आहे ते शिवून घेतलेलं आहे. याला आता स्लीव लावून नेहमीप्रमाणे मी फिटिंग इथं करणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला छोटासा गळा मोठा कसा करायचा डिझायनर ब्लाऊजचा याची सविस्तर आणि सोपी पद्धत इथं दाखवलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.